विविध विषयांवर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेला संबोधित केले। नेमके काय म्हणालेत बाळासाहेब आंबेडकर, चला पाहूयात। RRC न्यूजवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची संपूर्ण पत्रकार परिषद कुठेही एडिट न करता आमच्या दर्शकांसाठी। Yes. 4/4/2022 ला अपर पोलीस आयुक्त म्हणजे ॲडिशनल पोलीस कमिशनर निशिंत मिश्रा यांनी सर्व पोलीस स्टेशनना आणि अधिकाऱ्यांना आणि विशेष करून मुंबई पोलीस सह आयुक्त नांगरे पाटील यांना गोपनीय माहिती कळवली आणि या गोपनीय माहितीमध्ये क्रमांक 3 याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की ST कर्मचारी यांनी दिनांक 4/4/22 रोजी मंत्रालय व दिनांक 5/4/22 रोजी सिल्वर ओक मातोश्री बंगला या ठिकाणी आंदोलन करण्याची धमकी वजा इशारा दिला आहे। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। 5 मध्ये 4 याच्यामध्ये ती कशी येतील याचं एक विवरण देण्यात आलेलं आहे आणि 5 मध्ये आंदोलन यांनी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे आंदोलक आझाद मैदान, मंत्रालय, मातोश्री, वर्षा बंगला, सह्याद्री अतिथीगृह, माननीय परिवहन मंत्री यांच्या शासकीय निवासस्थान, वांद्रे येथील खाजगी निवासस्थान, उच्च न्यायालय, सिल्वर ओक मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। 4 दिवस अगोदर गुप्तचर विभागाने माहिती जी आहे ते मुंबई पोलीस यांना कळवली होती आणि विशेष म्हणजे नांगरे पाटील यांच्या नावाने असणारं एक पत्र ॲडिशनल CP लीगल ब्रांच यांनी नमूद केलेलं आहे। आता हे जे पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई या पदावरती जे आहेत ते नांगरे पाटील आहेत, तेव्हा हे पत्र त्यांना ॲड्रेस करण्यात आलेलं आहे। 4 दिवस अगोदर माहिती होऊनही पोलीस खात्याने काहीही केलेलं नाही। दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी की मुख्यमंत्री यांना सकाळ संध्याकाळ CP किंवा ॲडिशनल CP यांच्यापैकी ब्रीफिंग केल्या जातं लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनवरती, राज्याच्या घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवरती किंवा राज्यामध्ये महत्त्वाच्या घटना काही घडणार असतील, अतिप्रसंग काही घडणार असतील, ती सगळी माहिती त्या ठिकाणी शेअर केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना असणारं विचारतोय की आपल्या बंगल्यावरती सुद्धा मोर्चा येणार, त्यावेळेस पोलीस बंदोबस्त हा नेहमीच त्या ठिकाणी आहे। इतरांच्या बंगल्यावरती आणि इतर जे राहतात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात यावेत
असे आदेश आपण दिलेले आहेत का? दिले असतील तर ज्यांनी ज्यांनी हे आदेशाचं पालन केलं नाही त्याच्या विरोधात आपण काय करणार हे असताना पहिल्यांदा सांगा. दुसरं, हे जर आदेश दिले नसतील तर मग हे आदेश का दिले नाहीत याचा सुद्धा खुलासा जनतेकडे त्या ठिकाणी झाला पाहिजे. तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी की नांगरे पाटील यांच्याकडे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याचाही खुलासा करण्यात यावा की नांगरे पाटील यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली नाही, किंवा हे असणारं पत्रक नांगरे पाटील यांनी कमिशनर पुढे सुद्धा घेऊन गेले नसतील आणि म्हणून कमिशनरनी मुख्यमंत्र्याला ब्रीफिंग मध्ये हे दाखवलं नसेल अशी शक्यता आहे. मी नाकारत नाही, पण मग प्रश्न हा उपस्थित राहतो की ज्या अधिकाऱ्याने डिलेरेशन ऑफ ड्युटीज म्हणजे ज्याची जबाबदारी होती सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवणं, अधिक खुफिया माहिती घेणं, हे असणारं का केलं नाही याची एक माहिती आणि खुलासा त्या ठिकाणी विचारण्यात यावा. आणि दुसरं, पुन्हा जी चौकशी झालेली आहे त्या चौकशीचं प्रमुख तुम्ही नांगरे पाटलांनाच कसं केलं, ज्यांनी ड्युटी बजावली नाही, ज्यांनी हे पत्र लपवलं, त्याच्याच वरती तुम्ही असणारी इन्क्वायरीची जबाबदारी कशी दिली आहे? यातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतात. शिवसेनेचे असणारे आमदार नाखुश आहेत अजित पवारांवरती. आता हे जे पत्र आहे, हे पत्राचा रोख आपण असताना बघितला तर एनसीपीचे जे प्रमुख आहेत शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून असणारा हा रोख आहे. मग हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे का? इंटर्न पक्षा अंतर्गत सुद्धा कुरघोडी होताना त्या ठिकाणी असणारे दिसते, आणि दुसरं मित्र पक्षामध्ये सुद्धा कुरघोडी होताना त्या ठिकाणी दिसते. ही कुरघोडी एवढ्या खालच्या थराला गेलेली आहे की ते दुर्दैवाने व्यक्तिगत सुरक्षितता सुद्धा आता धोक्यात आली आहे अशी असणारी परिस्थिती आहे. या सगळ्या संदर्भात असताना मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणं हा महत्त्वाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. तिसरी महत्त्वाची बाब या ठिकाणी मुंबईमध्ये ताजमहालवरती आणि इतर ठिकाणी हल्ला झाला त्याही वेळेस कोस्टल गार्ड जे आहे, या कोस्टल गार्डकडून अशीच माहिती आली होती की मुंबईवरती हल्ला होण्याची शक्यता आहे, येणारे जे आहेत ते समुद्रातून येतील अशी माहिती होती. पण ती सुद्धा माहिती मुंबई महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामधल्या उच्च IAS अधिकाऱ्याने ती 48 तास दाबून ठेवली. हमला झाल्यानंतर त्यांनी असताना ती माहिती सर्क्युलेट केली अशी असणारी परिस्थिती आहे. त्या घटनेनंतर आपण काहीच शिकलेलो नाही असं एकंदरीत दिसतंय. आणि आज पुन्हा सिल्वर ओक वरती किंवा अन्य मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरती, नामदार परब यांच्या असणाऱ्या बंगल्यावरती किंवा शासकीय अतिथीगृह गुलाब्याला आहे त्या ठिकाणी हमला होणार याची माहिती मिळाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका IPS अधिकाऱ्याने ती बातमी आणि माहिती दडवून ठेवली आणि पुन्हा या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तेव्हा आमची मागणी आहे की पहिल्यांदा नांगरे पाटील यांच्याकडे दिलेली चौकशी
ही काढून घेण्यात यावी. दुसरं आहे की ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई का केली नाही याची ताबडतोब त्यांनी असताना चौकशी करण्यात यावी. तिसरं जे आहे एका माजी मुख्यमंत्री, एका पक्षाचे असणारे अध्यक्ष आणि सिटिंग खासदार यांच्या घरावरती मोर्चा येणार, तो व्हायलंट राहणार अशी माहिती असूनही काही कर्तव्य केलं नाही, म्हणून नांगरे पाटील यांना असणारं ताबडतोब सस्पेंड करण्यात यावं. मुख्यमंत्र्यांकडून ही मागणी मान्य झाल्या नाहीत तर निकष सामान्य माणूस हेच काढणार आहे की यांच्या महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत ज्या कुरघुड्या चाललेल्या आहेत त्या अंतर्गत कुरघुड्यामुळे आता असणारा महाराष्ट्राची जनता आणि नेते हे सुखरूप नाहीत असाच निष्कर्ष त्या ठिकाणी निघणार आहेत. मुख्यमंत्र्याने ताबडतोब याविषयी बोलावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करते. बाळासाहेब, ह्या संपूर्ण घटनाक्रम जो तुम्ही सांगितला म्हणजे जो आणि त्याच्याच बरोबर असणारा अहवालही आपल्या समोर आहे. आम्ही आमच्या माहितीने बोलत नाही आहोत. आपल्याकडे कॉपी त्याची असणारी दिलेली आहे की मिश्रा यांनी असणारं पत्र लिहिलेलं आहे आणि तेही 4/4/2022चं पत्र आहे. 4 दिवस अगोदर हमला होण्याच्या. त्याच्यामुळे आता असताना कोणालाही हे म्हणता येत नाही की आम्ही हवेत बाण मारतो. बाळासाहेब, आपण ज्या मागण्या करतायत त्यांच्या पक्षात आतापर्यंत कोणी अशा काही मागण्या केल्या नाही. ते त्यांनी केल्या न केली हे आम्हाला माहीत नाही, परंतु महाराष्ट्रातले जबाबदार राजकीय पक्ष म्हणून आम्ही असणारी ही मागणी केलेली आहे. परमबीर सिंग यांच्या प्रकरणानंतर पोलीस दलाचे 2 गट पडलेले आहेत. त्या पोलीस दलाच्या 2 गटांच्या म्हणजे आपसी वादातूनच हे प्रकरण घडलं असं वाटतं का तुम्हाला? ते पोलीस दलात 1 गट असो, 2 गट असो, 10 गट असो, त्याच्याशी काय आम्हाला संबंध नाही. संबंध हा त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर तुम्ही असणारं त्या ठिकाणी ऍक्ट केलं नाही तर तुम्हाला असणारं हॉलअप केलं पाहिजे, जबाबदार धरलं पाहिजे आणि त्या जबाबदारीची मग जी काही पनिशमेंट आहे ती महाराष्ट्र शासनाने दिली पाहिजे. नाही तर 26/11 आपण काही शिकलो नाही आणि त्याचा असणारा हा परिणाम आहे. बाळासाहेब, हे आपसातलं राजकारण आहे, सिंपत्ती मिळवण्यासाठी आहे की खूप मोठी चूक आहे? ही फार मोठी चूक आहे. सिंपतीच्या दृष्टिकोनातून मी असणारं हे बघत नाही. तुम्हाला ज्यावेळेस खुफिया विभाग इथे असणारं काहीतरी होणार हे सांगतंय त्यावेळेस तुम्ही असणारा अंतर्गत बाबीमध्ये काय करणार? पोलीस डिपार्टमेंटला काय घेणं देणार? ते राजकीय क्षेत्रावर तर चाललेला पोरघुडी आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन ही पोलिसाला सांभाळायची आहे. त्यांनी असणारं ड्युटी केली नाही तर त्याला जबाबदार धरून जी शिक्षा आहे ती त्याला दिलीच पाहिजे. गृह खातं पण राष्ट्रवादीकडे आहे, ते म्हणून मी असणारा प्रश्न उपस्थित काय केलाय की हे पत्र दाखवल्या गेलं की नाही मुख्यमंत्र्याला. आता मुख्यमंत्र्यासमोरच हे पत्र आलं नसेल तर खुफिया विभागाची माहिती होऊन फायदा काय? आणि ती जोपर्यंत असणारा नांगरे पाटलाची चौकशी होत नाही तोपर्यंत त्याच्यातून बाहेर पडत नाही की हे त्या पत्रावरती ते बसले होते की त्यांनी असणारं सर्क्युलेट केलं म्हणून. बाळासाहेब, एक प्रश्न असा उपस्थित होतो की अजित पवार असो, दिलीप वळसे पाटलांनी या संपूर्ण प्रकारावर पोलिसांना दोषी धरलं होतं. जर जबाबदार मंत्री जर दोषारोपण करत असेल तर या लोकांचं ते माझ्या मनात एक प्रश्न असा आहे की राजकीय दृष्टिकोनातून समजा एखादी असणारा डॉक्युमेंट मी मंत्री जरी आलो तरी माझ्या समोर आलं नाही किंवा 48 तास माझ्या समोर आलं नाही, मी मंत्री म्हणून काय करू शकतो? तर काही नाही. ही त्या खात्याच्या प्रमुखाची किंवा ज्याला आलेला आहे त्याची जबाबदारी आहे की त्यांनी
ती मंत्रिमंडळापुढे किंवा मुख्यमंत्र्यांसमोर आणून दाखवणं ही त्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे त्यांनी दाखवलं की न दाखवलं, नांगरे पाटलांनी हे पत्र दाखवलं की न दाखवलं, याचीच तर आम्ही चौकशी मागतोय. छोट्या प्रशासनाचं वचन राहिला नाही पोलिसांवर. याचा अर्थ तो राहिलेला नाही. आणि तो आणायचा असेल तर ज्यांनी ही चूक केलेली आहे त्याला असणारी शिक्षा झालीच पाहिजे. माझा या हल्ला मागचा मास्टर माइंड कोण आहे असं वाटतं? आता खुफिया विभागाकडे ही माहिती आहे म्हटल्यानंतर उरलेली माहिती सुद्धा असणार आहे. ते थोडी पत्रात लिहिणार आहेत. बाळासाहेब, तुम्ही आता विश्वास नांगरे पाटलांबद्दल बोलत आहात. हा हल्ला जेव्हा घडला कोणाला तरी सहानुभूती मिळायला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी घडवल्या गेल्या असं तुम्हाला वाटते का? आणि दुसरं, विश्वास नांगरे पाटलांचं राजकीय कनेक्शन म्हटलं तर त्याचे सासरे राष्ट्रवादीशी संबंधित आहे. या गोष्टी माझं म्हणणं आहे ते कोणाशी संबंधित आहेत कोणाशी नाही हे याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. मी नांगरे पाटील हे असणारे अधिकारी आहेत. त्यांचे सासरे कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत हे मला माहीत नाही. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याची ड्युटी बजावली पाहिजे. अधिकारी जर अधिकाऱ्याची ड्युटी बजावत नसेल तर कायद्याने त्याला असणारा जो काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याला त्याला सामोरे जाणं हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागपूर कनेक्शन या संपूर्ण घटनेला म्हणतात. नागपूर कनेक्शन, नागपूरवरून कोणी याला जे काय, तुम्हाला काय वाटते नेमकं? मला जे रेकॉर्डवरती आलेलं आहे तेवढं मी आपल्या पुढे मांडलेलं आहे. आता ते नागपूर कनेक्शन आहे, दिल्ली कनेक्शन आहे, कलकत्ता कनेक्शन आहे, चेन्नई कनेक्शन आहे, त्रिवेंद्रम कनेक्शन आहे. पण या नांगरे पाटलांच्या निमित्ताने तुमचा सॉफ्टनेस वाढला का शरद पवारांच्या संदर्भामध्ये? माझं सॉफ्टनेस कोणाशी वाढलेलं नाही, कोणाचं कमी झालेलं नाही. मी एवढंच बघतोय त्याच्यामध्ये की ॲडमिनिस्ट्रेशन हे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून चाललं पाहिजे. त्याच्यावर त्याला चौकशी अध्यक्ष नेमलं पुन्हा. मी म्हणून म्हटलं की त्याला सर हे चौकशीचं नेमलं कसं हे मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा. बाळासाहेब, आंदोलन आणखीन मागे घेतलं नाही एसटी कर्मचाऱ्यांनी, एवढं सर्व होऊ नये तर याचे काय तुम्ही आस्पेक्ट कशा दृष्टीनं पाहताय? ते मी आंदोलनाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी पहिला पक्ष होता आणि त्यावेळेस या आंदोलनकर्त्यांना असं वॉर्न केलं होतं की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नये. दुर्दैवाने पहिल्या भागामध्ये पत्राच्या ज्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या सगळ्यांना एसटी महामंडळ मोडकळीस निघालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आजही माझा आरोप आहे मुख्यमंत्र्यांनी तो खोडावा आणि खुशाल खोडावा ते की शिवशाही आणि शिवनेरी या दोन्हीही एसटी महामंडळामध्ये खाजगीरित्याने चालतात आहेत. खाजगी चालवता येत नाही म्हणून एसटी महामंडळाच्या नावाखाली त्या चालवल्या जातात आहेत. तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांना माझं असं आव्हान आहे की कोर्टाने संधी दिलेली आहे 22 तारखेपर्यंत आणि 22 तारखेपर्यंत आपण गेला तर कुठलीही कारवाई होणार नाही. एसटी महामंडळ चालत राहिलं पाहिजे असं एसटी कर्मचाऱ्यांना जर वाटत असेल तर त्यांनी बिना अट कामावरती रुजू व्हावं. राहिला प्रश्न विलिनीकरणाचा, एसटी कामगारांना जाहीरपणे मी सांगतो की एसटी महामंडळ हे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण होऊ शकत नाही. तेव्हा ज्या कायद्याच्या मागण्या आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आपल्याबरोबर आहोत, पण जी मागणी मान्यच होऊ शकणार नाही ती मागणी लांब पल्ल्याचा इश्यू म्हणून बघून त्याकडे आपण बघितलं पाहिजे. कायदेशीर सल्लागार देणारे अनेक जण असतात, पण त्या कायदेशीर सल्लागारांचं स्टँडिंग काय आहे हेही बघणं त्याच्यातलं महत्वाचं असतं. कायदेशीर सल्लागारांमुळे अडचण झाली का एसटी कर्मचारी?
कायदेशीर सल्लागारामुळे सुद्धा अडचणीत आलेत आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे सुद्धा अडचणीत आले. बाळासाहेब जेव्हा माझं आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एसटी कामगारांचं आव्हान आहे की त्यांनी ताबडतोब रुजू व्हावं. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर परब आहेत. त्यांनी सुद्धा प्रेस्टीज इश्यू करू नये. सर्व कामगार संघटनांना आणि आंदोलनकर्त्यांना बोलून त्यांनी आवाहन करावं की एस टी महामंडळामध्ये एस टी कर्मचारी आपण आहात, रुजू व्हावं, हे आवाहन त्यांनी करावं अशी आम्ही अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो. अनिल परब यांच्याकडून ती अपेक्षा बाळगतो. सुजात आंबेडकरांनी अलीकडे 2 नवीन स्टेटमेंट केले आणि एकदम प्रवाहामध्ये आले राजकारणाच्या एकदम, तर त्यांना काही मोठ्या जबाबदारी देणार का तुम्ही? कसली? तो आता जाईल पूर्ण शिकायला. असं वाटलं होतं की आता ते पूर्ण राजकारणात काम करतील म्हणून. तो जाईल पुन्हा असताना त्याचं शिक्षण कंप्लीट करायला. त्यांनी आता MSc पूर्ण केलेलं आहे. पुढच्या शिक्षणासाठी जाईल. पत्रकार मित्र तुमच्यासारखे त्याचे ओळखीचे आहेत, त्यांनी विचारलं आणि त्यांनी उत्तरं दिलं. आता तुम्ही त्याला असं ब्लॉक केलं, त्याला आम्ही काय? बाळासाहेब आता सुजात आंबेडकरचे मागच्या 2-3 दिवसात त्यांनी जी भूमिका घेतली ते बोलले, तुमच्याशी काही चर्चा झाली होती का या संदर्भात आली? मी दौऱ्यावरती, म्हणजे माझी चर्चा नाही. आता खऱ्या अर्थानं म्हणजे सुजात आंबेडकर सक्रिय राजकारणात आल्याचं मानायचं का मग? मी काय म्हणालो आताच की ते जातील ते शिक्षणाला. म्हणून प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही बाळासाहेब. भविष्यात काही जबाबदारी देणार का तुम्ही त्यांना? त्याचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांनी यायचं नाही हे मी त्याला सांगितलेलं आहे. राज ठाकरे यांनी तो भोंग्यांचा इश्यू राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला. 3 मे पर्यंत अल्टिमेटम वगैरेची भाषा त्यांनी वापरली आहे. त्याच्याबद्दल आपलं मत? मशिदीवर हनुमान चालीसा ज्याला कोणाला वाचन करायचं आहे, गायचं आहे, त्याला पूर्ण अधिकार. त्याच्यामुळे तो अधिकार त्याचा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. पण जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे की मशिदी समोर आम्ही भोंगे वाजू आणि तिथून हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करू, ही भूमिका म्हणजे दंगल घडवणारी भूमिका असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. जिथे जिथे मंदिरं आहेत त्या मंदिरावरती भोंगे लावले आणि हे हनुमान चालीसाचं पठण केलं तर कोणाला ऑब्जेक्शन नाही. पण हनुमान चालीसा याचं पठण करताना दंगली कशा होतील याचा जो चाललेला आहे तो गैर आहे आणि कायदेशीर नाही. बाळासाहेब एकीकडे राज ठाकरे इतके मोठ्या प्रमाणात गृहमंत्र्यांनी योग्य वेळ न पाहता ताबडतोब ऍक्शन घेतली पाहिजे. IPC 153 खाली कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते. IPC खाली कारवाई होऊ शकते आणि ती कारवाई त्यांनी सुरुवात करावी. इंडियाला जो राज ठाकरेंवर कारवाई करायला सरकारचं तुम्हाला वाटतं? जाणीवपूर्वक उशीर करतात. दंगल घडवणं किंवा दंगल सुदृढ परिस्थिती निर्माण करणं हा कोणालाही अधिकार नाही. धार्मिक प्रचार करण्याचा अधिकार आहे का? तर पूर्णपणे आहे. पण धार्मिक प्रचारातून दंगल सुदृढ परिस्थिती करणं हा अधिकार नाही. राज ठाकरेंना अटक व्हावी आणि त्यातून राजकीय पॉलिटिकल गेन मिळावा यासाठी सर्व खटाटोप चालत वाटतं. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की कोणाला पॉलिटिकल गेन घ्यायचा आहे की कोणाला पॉलिटिकल गेन घ्यायचा नाही, याच्यापेक्षा सामाजिक
सलोखा आणि शांतता ही राहिली पाहिजे की न राहिली पाहिजे ही सत्ताधाऱ्याने बघणं महत्त्वाचं आहे. कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. 5 वर्षासाठी त्याला लोकांनी निवडून दिलेला आहे. तेव्हा ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या संविधानाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि विधानसभा विधान परिषदेने जे कायदे मंजूर केलेत त्याची अंमल करण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे ती त्यांनी पार पाडावी एवढीच फक्त अपेक्षा आहे. कोल्हापूरची जी पोटनिवडणूक झाली त्यात काय चित्र? पैशाचा प्रचंड वापर झाला एवढं निश्चितपणे सांगू शकतो. त्याच्यामुळे ज्याचे पैसे जास्ती तो जिंकला असं ठरवा. म्हणजे MLCचं इलेक्शन झालं. MLC नाही MLAचे नाही पोटनिवडणूक. नाही ते झालं पण MLC MLC मध्ये मध्ये जसं पैसा वापरला जातो हां यांनी 3,000 म्हटलं तर दुसऱ्याने 3.5 म्हटलं, दुसऱ्याने 3.5 म्हटलं तर 4.5 गेला, 4.5 गेल्यानंतर 5 गेला, शेवटी काही जणांना 8,000 सुद्धा मिळालेत अशी असणारी परिस्थिती. तुमचं काय हे आहे? आता ज्याचा पैसा जास्ती चालला तो जिंकला. आता त्या वस्त्यांमध्ये थोडी आपल्याला माणसं कळतात कोणी किती काय किती. सर देश में और देश और केंद्र और राज्य में जिस तरीके की स्थिति निर्माण हुई है कार्रवाई को लेकर ED CBI जो भी है, सामान्य भी प्रश्न या सवाल या जो भी उनके प्रॉब्लम्स है वो दूर होते जा रहे हैं और इन दोनों के ही बीच मीडिया भी उनको ही ज़्यादा कवरेज दे रही है. क्या लगता है इन बीच में कि इसमें शरद पवार भी इस इशू को लेकर प्रधानमंत्री से मिल चुके हैं? क्या ये सब बंद होकर या फिर इसको एक स्टैंड मिलकर सामान्य के प्रश्नों को ये देना चाहिए? लेकिन मैं जहाँ तक समझता हूँ कि बीजेपी का एक एजेंडा फाइनल है और वो उस पर अमल कर रहे हैं कि जितने भी विरोधी दल हैं एक तो उनको झुकाए, अपने काबू में ले, और जो काबू में नहीं आ रहे हैं उनका दमन करना शुरुआत। और इसलिए बीच बीच में कुछ राजनीतिक दल बीजेपी के खिलाफ दिखाई देते और कुछ राजनीतिक दल जो है वो बीजेपी के साथ में दिखाई देते। तीसरी बात यह है कि जो इनके दबाव में नहीं आ रहे हैं वो सीधे सीधे बीजेपी का विरोध कर रहे हैं। तो एक मैं समझता हूँ कि ये बीजेपी की सोची समझी राजनीति है, साजिश है कि दमन की राजनीति पर अमल करना है, फिर चाहे वो इकोनॉमिक तरीके से हो या राजनीतिक तरीके से। तो ये उनकी राजनीति है। मैं ये समझता हूँ कि जितने भी सही मायने में बीजेपी के और RSS के खिलाफ है उन्होंने इकट्ठा आकर अपनी एक ताकत बतानी चाहिए और उसके खिलाफ लड़ना चाहिए। सर उसी का एक जरिया, जैसे कल तक राज ठाकरे हिंदुत्व का कोई लेना देना या वो घाटी को नहीं, एकदम ही पलटवार हुआ है, जबकि कल तो मोदी को लगा रहे वो वीडियो ये बात कर रहे थे, क्या वो ये उसमें दिखाई दे रहा है? सवाल ऐसा है कि राज ठाकरे की ED की इंक्वायरी होगी। 15 दिन पहले उनके ही एक अच्छे वर्कर को मैंने बताया था और उन्होंने पब्लिकली कहा कि भाई ये जानकारी हमको मिली। तो जाहिर है कल उन्होंने उसका उल्लेख भी किया। सवाल ये है कि व्यापार करने के लिए निधि की ज़रूरत होती है और कोहिनूर मिल जैसी मुंबई की इलाके की जगह में इन्वेस्ट करना तो ये फंड आपको कहाँ से आया? ED इसकी तो चौकसी करेगी और हो सकता है कि बदलाव की राजनीति की शुरुआत हो सकती है वहीं से। कशी असेल बाळासाहेब वो राजनीति बदलावची जी राजनीती तुम्ही म्हणता ती कशी असेल नेमकं? आता म्हणजे ज्या गाठी भेटी होत आहेत, गडकरी भेटले, दानवे भेटले,
लोकदृष्ट्या बदल कसे घडणार? ज्या दिवशी एक चांगला विरोधी पक्ष नेता ज्या सगळ्याचं नेतृत्व करेल तो बीजेपीचे जेवढे काळे कर्तृत्व आहेत ते सगळे तो बाहेर आणल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळे बीजेपीवाले धुत्या तांदळासारखे आहेत असं बीजेपीवाल्यांनी समजून INS ते प्रकरण आहे, सोमय्या यांचं जे पैसे गोळा केले त्या संदर्भात काय म्हणतात? किरीट सोमय्या माझ्याकडे वकील म्हणून आले, मग त्यांना सल्ला जो द्यायचा तो मी देईन. त्याचं वकीलपत्र बाळा, घेतलं तुम्ही? तू वकीलपत्र घेणार का? घेणार? सल्ला म्हटले मी. हा? वकीलपत्र नाही, सल्ला. बाळासाहेब, मला तुम्ही दिल्लीला होतात आणि काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची तुमची पुढच्या भविष्यातल्या आघाडी संदर्भात एक चर्चा झाल्याची एक माहिती मी दिल्लीला गेलोही नाही, मागच्या महिन्यातली गोष्ट. मागच्या महिन्यात मी दिल्लीत गेलेलो नाही. मी पुन्हा मुंबई अकोला असंच आहे. काही चर्चा सुरू नाही झाल्या काँग्रेसची. बाळासाहेब, मला माहित नाही कोणी माहिती दिली. बाळासाहेब, शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतले नेतृत्व जे आहे, नेते जे आहेत, तुमच्याशी आघाडी करण्याच्या संदर्भात फार उत्सुक आणि उत्साही आहेत. भविष्यात ते आम्ही शिवसेनेची रूल आउट केलेलं नाही ना. आज त्यांनी जसं बीजेपीशी संबंध तोडलेले आहेत, आम्ही असं का म्हणतो की शिवसेनेबरोबर आमची युती होऊ शकते. आता शिवसेनेने ठरवायचं आहे करायचं की न करायचं. हा प्रस्ताव समजा शिवसेनेसाठी माझी या संदर्भातली माहिती आधी काही देतो. उद्धव ठाकरेंनी मला एकदा बोलवलं होतं, पण त्यांची हिंमत झाली नाही की हा विषय काढला. या संदर्भातून हा मला संदेश तर तुम्ही आहे. सगळ्यांना प्रस्ताव देता, काँग्रेसला पण देता, मुस्लिम लीगला माझी देता, कोणीच INL करायला ला तयार देता. नाही. झालंय असं की वाईट शब्दात बोलू नये आपण, पण ते वाईट शब्दात बोलावं लागतंय. माझ्याशी कोणी लग्न करायला तयार नाही, फक्त म्हणतात आमच्या बरोबर फिरा. हा प्रस्ताव समजावता का या माध्यमातून? बरोबर. अगोदरही गेले प्रस्ताव, काय त्याच्यामध्ये आता मी थोडी आहे. म्हणजे बाळासाहेबांना उत्सुकता आहे, म्हणजे बाळासाहेब तयार आहेत, शिवसेनेच्या याची वाट पाहत आहे तुम्ही असं म्हणताय की? आम्ही शिवसेनेची वाट बघतोय, काँग्रेसची वाट बघतोय, दोघंही तयार नाहीत. काय करणार? फक्त म्हणतात ते फिरा आमच्या बरोबर. नाही, उद्धव ठाकरेच्या तुमच्या स्वभावात बरेच साम्य आहेत, तुम्ही मित्र आहात चांगले. आहेत बाळासाहेब ना. चांगली ओळख आहे, एकमेकांचा आम्ही रिस्पेक्ट करतो, त्याच्याबद्दल दुमत नाही. बाळासाहेबांशी माझे संबंध चांगले होते, त्याच्याबद्दल हे नाही. पण आता त्यांनी ठरवलं पाहिजे ना लग्न करायचं की न करायचं. म्हणजे दोस्ती रिश्ते में बदल सकती है, हा आशावादात होता. ती दोस्तीच करायला मागते, त्याच्या पुढे जायला मागते. प्यार में और राजनीति में कुछ भी हो सकता है. प्यार और राजनीति में सब जायज है और कुछ भी हो सकता है. हाँ, लेकिन हम एक अपेक्षा लेके चले ना, वो पूरी नहीं हुई. वो पूरी नहीं हो रही है. चलो, बाळासाहेब, थँक्यू. फक्त एक कुठल्या तरी भेटीत उद्धव ठाकरे तुम्हाला असं म्हटल्याचं ऐकत आहे की आपण भविष्यात सोबत काम करू, असं काही? तेच म्हणाल ना, भेट झाली ना त्याच्याशी. तो म्हणाल नाही, त्याची चर्चा मला म्हटलं भेट झाली. सध्या ऑलरेडी ते दोन त्याच्या पुढं काहीच नाही ना. ऑलरेडी दोन पक्षांनी परेशान आहेत, तिसरा पक्ष घेतील का जवळ ते? ऑलरेडी म्हटलं दोन पक्षांना परेशान आहेत ते कोण? उद्धव ठाकरे. म्हणजे आता तिसरा घेतील त्यांनी का सोबत? ठरवायचं आहे. चलो, थँक्यू. चला, चहा नाश्ता घ्या. दो मिनट उधर से ले लो ना. हो स्टार्ट. हाँ सर. केंद्र शासनाची इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी यांच्या अहवालात म्हणजे सध्याच्या लेटेस्ट अहवालामध्ये त्यांनी जनरेशन बॅलन्स रिपोर्ट हा टाकलेला आहे.
या जनरेशन बॅलन्स रिपोर्टमध्ये कुठल्या कुठल्या राज्यामध्ये एक्सेस इलेक्ट्रिसिटी आहे त्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. गुजरातमध्ये 15,738 मेगावॉट अधिक वीज आजच्या क्षणाला आहे अशी परिस्थिती आहे. तामिळनाडूमध्ये 8,573 मेगावॉट ही एक्सेस आहे. आंध्र प्रदेशमध्ये 8,573 ही एक्सेस आहे आणि उत्तर प्रदेश सारखं राज्य याच्यामध्ये 10,523 मेगावॉट ही एक्सेस वीज आहे. महाराष्ट्राला जी वीज कमी पडते शासनाच्या आकडेवारीप्रमाणे ही 3,540 असं काहीतरी तो आकडा आहे. आणि म्हणून शासन म्हणते की आम्हाला लोड शेडिंग करावी लागते. नॅशनल ग्रीड असल्यामुळे एका राज्याची वीज दुसऱ्या राज्यामध्ये एका सेकंदामध्ये जाऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने जे 20 मंत्री आहेत त्यांना मुळात आपल्या राज्यामध्ये हायड्रोची वीज कमी आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांटची वेगळी कमी आहे की कोल बेसची कमी आहे याचीच माहिती आहे का याच्याबद्दल शंका आहे. हायड्रोच्या संदर्भात आता जर बोलायचं झालं, जो काही महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र वॉटर डिपार्टमेंटने डॅमच्या संदर्भातल्या स्थितीचा रिपोर्ट जो दिलेला आहे त्यामध्ये 60% पाणी म्हणजे 60%पेक्षा जास्ती डॅम मध्ये पाणी आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आपण एप्रिल महिन्यामध्ये आहोत, मेचा एकच महिना आहे आणि जून मध्ये पावसाळा सुरुवात होतो. डॅम मध्ये किती पाणी असलं पाहिजे याचाही एक चार्ट इरिगेशन डिपार्टमेंटनी केलेला आहे. तेव्हा शासन असं म्हणत असेल की कोळशाचा पुरवठा कमी आहे आणि म्हणून विजेचा तुटवडा आहे, डॅम मधलं हायड्रो इलेक्ट्रिसिटी जी होते, जी पाण्याच्या उपलब्धतेवरती होते, आज शासनाकडे मुबलक पाणी आहे आणि शासनाकडे मुबलक पाणी असल्यामुळे हायड्रोचं जनरेशन हे त्या ठिकाणी वाढवू शकतात. आणि हायड्रोचं जनरेशन वाढवलं पीक पिरियड मध्ये तर तुटवडा हा असणारा कमी होऊ शकतो. आणि या महिन्यामध्ये लोड शेडिंग जे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्याला शेतीला पाणी देता येत नाही, ती अडचण या ठिकाणी दूर होऊ शकते अशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूस
गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश याचं जनरेशन लक्षात घेता ही स्टोअर होत नाही वीज, ती वाया जाते. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने या राज्यांशी नेगोशिएट केलं आणि नेगोशिएट करून वाया जाणाऱ्या वीजचे वाया जाणाऱ्या वीज ही जर विकत घेतली तर त्या राज्याला तेवढा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होतो. महाराष्ट्र राज्याचं वितरण व्यवस्था जी आहे आणि बिलिंग कलेक्ट करते त्याच्यामध्ये तुम्ही अधिक वीज वापरली तर तुमचं टॅरिफ ताबडतोब त्या ठिकाणी वाढतं. त्याच्यामुळे हा बोजा महाराष्ट्राच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती येत नाही किंवा महाराष्ट्राच्या तिजोरीवरती येत नाही, तर ग्राहकाकडून त्या ठिकाणी तो वसूल केला जातो. अशी असणारी परिस्थिती आहे. एवढंच आहे की त्या राज्यांना काउंटर हमी द्यावी लागते की जे महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी देऊ शकतो. एवढा साधा आणि सिंपल प्रश्न 3 पायाच्या सरकारला सोडवता येत नाही, हे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. राज्य चालवता येत नसेल तर राज्यातून बाहेर पडा. निवडणुका घ्या आणि नव्या सरकारला येऊ द्या की जे जनतेचे, सामान्य जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी हाताळू शकतात आणि सोडवू शकतात. लोड शेडिंग वाजवत नाही, मी लोकांना नागवणं असं म्हणतोय. शासनाने विजेच्या माध्यमातून लोकांना नागवण्याचा भाग हा चालवलेला आहे. वीज देशामध्ये उपलब्ध आहे, देशामध्ये वीज उपलब्ध आहे. फक्त महाराष्ट्र सरकारचं की आमच्याशिवाय तुमचं चालत नाही हे दाखवण्यासाठी विजेचा तुटवडा केला असं आमचा आरोप आहे. आंदोलन होतात पण प्रश्नाची सोडवणूक होत नाही, काय कारण आहे? हे प्रश्न असा आहे की मंत्र्यांचे असणारे बंगले वाढतात, बँक बॅलन्स वाढते, पण एमएससीपी जी आहे याचा खिसा खाली होत जातो. हे मोठा आश्चर्य आहे.